भारत गणेशपुरी यांच्यावर आरोप आहे की ते गाणं गातात आणि सामाजिक शांतीचा भंग करतात. टिंग टॉंग. दार उघड आणि तशीच बाहेर जा. का आवाज करते ही मुलगीचा टिंग टॉंग का? भारत गणेशपुरी तुमच्यावरती अत्यंत गंभीर आरोप झालेला आहे. तुम्ही गाणी गाता, एवढंच नाही तर काही वेळापूर्वी तुम्ही महेश काळेला सांगत होतात आलाप कसा घ्यायचा. तुमच्यावरती अत्यंत गंभीर आरोप आहे आणि तुमच्या चुका तुम्हाला दाखवल्या तर तुम्ही कलाकारांना बाटल्या फेकून मारता. अशा बाटल्या फेकून मारता. हे खरं आहे. उत्तर द्या भारत गणेशपुरी. नाही सर, मी काही गाणं वगैरे गात नाही, पण हे सगळे लोक, ही सगळ्यात बदमाश मुलगी आहे आमच्या यातली. हा तो सागर कारंडे आणि ह्याच्या मागे भाऊ कदम असतो. तो बरोबर अशी काडी लावून देतो. मी गाणं बिणं गात नाही. चंदू सर मला, आम्ही एक सिरियल करत होतो मागे, तेव्हा कोरसमध्ये पण गाऊ देत नव्हते. म्हणजे सगळ्यात शेवटी असं गाणं वाजन काय असेल ते, मी आता म्हणून दाखवत नाही तुम्हाला, वेगवेगळे गाणं असायचे. तर मी आपलं भारत्या गाऊ नको, नुसतं तोंड हलव, गाऊ नको, असं होतं सर. मी काय गाणार आहे गाणं. देवा, आज काही खरं नाही रे. अरे तुम्ही काय आरोप लावता त्या माणसावर? हा, काय आरोप लावता? सामाजिक शांततेचा भंग करता. मला सांगा, डास नाही गुणगुणत, करत नाही सामाजिक शांततेचा भंग, मग आपण त्यांना काय गप्प बसायला सांगतो का गप्प बसायला? आपण काय करतो? कॉईल लावतो, गप्प बसतो. तुमचं काय म्हणणं आहे? हे गाणं लागलं तर आपण कॉईल लावायची? हे मला काय माहित नाही, मी फक्त सल्ला दिला लावायची. तर अरे तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस? अरे बाजूने नाही वेड्या, कॉन्फिडन्स वाढला तर पिक्चर मध्ये गाईल आणि आपल्याला प्लेबॅक असेल. बरं याची गाणी सगळी बे की बे, बे दुनी चार, बे त्रिक सहा, सगळं बेचं पाड आहे ना. घेई बे छंद बे मकरंद बे घेई बे, आणि त्यात बघितलं ना सगळे आला घेतो तो काय म्हणजे काय. भारत गणेशपुरे एका गाण्याचा छोटासा मुखडा गाऊन दाखवावाच लागेल. बर्दे झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. बर्दे झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. मदीने दोन वेळेत दोनदा चुकलो सर. अप्रतिम अप्रतिम. या गाण्यासाठी तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा देण्यात येईल. गलिच्छ घाणेरडं गाता, आता गप्पा बसा. तुम्ही काय त्यांना आग्रह करताय? वेळ कमी आहे. पुढचा आरोपी आहे सागर कारंडे. बाई आरोप सांगा. सागर कारंडे यांच्यावर आरोप आहे की ते मुलीसाठी आणलेले खेळणे स्वतःच खेळतात आणि मुलगी रडते. टिंग टॉंग. आता घंटा पोचतो मी. गंभीर असा आरोप आहे तुमच्यावरती. अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा आरोप आहे. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही मोठ्या मोठ्या महागड्या व्हिडिओ गेम्स आणता, स्वतः करता आणि स्वतः खेळत बसता. तुमची मुलगी रडून भेकून तुमच्या मागे लागली असते, तिला तुम्ही व्हिडिओ गेम्स खेळायला देत नाही. कार्टूनचे चॅनल सुद्धा तुम्ही स्वतः बघत बसता. काय हे कारंडे? नाही, पहिली गोष्ट, तो गेम जो आणलेला आहे तो मी माझ्यासाठी आणलेला आहे, मुलीसाठी नाही आणला. ती अजून लहान आहे. बरं, ती खेळायला मागते माझ्याकडे, पण तिला खेळताच येत नाही. जोपर्यंत तिला खेळता येत नाही मी देऊ शकत नाही, आणि दिलं नाही तर खेळता येणार नाही, असं पण आहे. प्रश्न नाही, पण मला खूप आवडतं, मी नाही शेअर करू शकत ते. दिवसभर कुशल बद्रिया तुमच्या बरोबर असतो, वेगळे कार्टून चॅनल बघायची गरज काय? दे उत्तर. ऑब्जेक्शन. मला सांगा, तुम्हाला लहान म्हणून त्रास द्यायला लागलं काम करत असताना, तेव्हा तुम्ही काय करता? काय नाही, मी सांगतो बाबा रे तिकडे जाऊन खेळ, किंवा मग काहीतरी त्याला खेळणं देतो आणि सांगतो जा बाबा जा तिकडे जाऊन खेळ, मला त्रास देऊ नकोस. सेम पिंच.
अरे वा पिंक होतो दाबलं की हवं. काय बोलतो अरे काय चाललंय हे? मगापासून एक सुरीच आहेस तू. चला चला. नाही चला नाही. तो बायकोला मग स्वयंपाक मदत करतो स्वयंपाकात. तेव्हा 4 लोक 4 दिवस हॉस्पिटलमध्ये गेली. बायको काय बोलली, गपचूप गेम खेळ. पोरीचा अभ्यास हा घेत नाही. का? पोरीला अभ्यासात शिकवायला गेला. दुसऱ्या दिवशी पोरगी शाळेत बोलते, बाई वाड्यावर चला. तो शांतपणे गेम खेळतो. तुमचा प्रॉब्लेम काय? तर पुढचा आरोप आहे फायनल आरोप डॉक्टर साबळ्यांवरती. बाई आरोप सांगा. निलेश साबळे यांच्यावर आरोप आहे की ते लोकांचे फोन उचलत नाही. लोक दिवसभर फोन करत राहतात आणि ते फोन उचलत नाही. टिंग टॉंग. माहितीये हीच म्हणतीये. मग बाहेर कोण आलंय? बस. तर डॉक्टर साबळे अत्यंत गंभीर आरोप तुमच्यावरती. तुम्ही लोकांचे फोन अजिबात उचलत नाही. का उचलत नाहीस तू फोन? का इतका जड आहे तुझा फोन की तू तुला उचलता येत नाही? का तू लोकांना चुकीचा नंबर दिलास मुद्दामून, जेणेकरून लोकांनी तुला त्रास देऊ नये? लोक वारंवार तुला फोन करतात, तू फोन उचलत नाहीस. लोक वारंवार तुला फोन करतात, तू फोन उचलत नाहीस. तू डॉक्टर आहेस म्हणून लोकांनी किती पेशंट राहायचं? नाही मी मान्य करतो हा आरोप. मी फोन नाही उचलत, पण फोन सायलेंट असतो दिवसभर. याचं कारण असतं हेच लोक. कारण रिहर्सल कधी आमची लवकर संपत नाही आणि रिहर्सल जोपर्यंत मी जर फोनवर असलो तर हे सगळे असणार हे मला माहिती आहे. त्यामुळे मी एक नवीन नियम केला की मीच माझा फोन बंद करून टाकतो, म्हणजे कुणाचाच नको. पण ते काय होतं, लोकांचा गैरसमज होतो की हा फोन नाही उचलत, पण ते या गोष्टी आहेत त्याला कारणीभूत. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. तो माझ्या मालकीचा फोन होता. नाही मला फक्त एवढंच म्हणायचंय, फोन वापरणं उचलणं हा प्रायव्हसीचा मालकीचा एक भाग आहे स्वतःच्या. अरे निलेश साबळे फोन उचलत नाही, त्याला एक कारण आहे. माहिती का काय कारण आहे? अरे नसेल बिल भरलं त्याने, इन्कमिंग नसेल त्याच्या फोनला येत. असतो एकेकाचा प्रॉब्लेम. लोकांना वाटतं आहेत पैसे, नाहीत त्याच्याकडे पैसे, म्हणून आपण त्याला असं बोलायचं का, अरे त्याच्या मोबाईलचा डिस्प्ले फुटलाय. कुठे? दे मोबाईल दे. खरंय. ते मोबाईल दे. खरंच फुटलाय. दे दाखव ना मग. फुलं मान्य आहे. खरं त्याला तेही बदलायला वेळ नाही मला. हा खरंच फुटला. मोबाईलचा आयला अगोदरच फुटला, तर मी काय फोडणार? पण त्याच्या मोबाईलचा डिस्प्ले फुटलाय, कसा उचलणार? त्याचा डिस्प्ले फुटलाय बघा तुम्ही, मग तो फोन नाही उचलत. बस बस. ए तो खरा आहे. दया. आता हे काय मध्ये? नाही आता स्किट संपत आला ना, तो एक पण कॅरेक्टर हे पण करतो ना, ते बरोबर. मुझे ये जताना चाहता था मैं कि नीलेश साबळे फोन उठा सकता है कार्बन डाइऑक्साइड ऑक्सीजन लेके. अच्छा आता फोन उचलला तो रे. आता फिरून यू प्रूव्ह इट. ऑर्डर ऑर्डर. जज साहेब 5 जणांवरचे आरोप झालेले आहेत. तेव्हा तमाम काजू और बदामों को बगीचे में रखते हुए. काय बोलताय? त्या अशा वेळेला काय म्हणतात तो? तमाम गवाहों और बयानों को मद्देनजर रखते हुए. खरंच रिहर्सल झाली रे तुझी. तर तमाम पुढचं म्हण. गवाहों और बयानों को मद्देनजर रखते हुए. एक्झॅक्टली हेच म्हणायचंय मला. या सगळ्यांना एकच शिक्षा आहे. पुढचे 2000 एपिसोड मंडळींना असंच हसवत राहा. आणि पहा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर कसं भरभरून प्रेम करतो.